नमस्कार, वेलकम टू द धनंजय फिटनेस. आज आपण एक छोटं जिमचं टूर घेऊया की एक्झॅक्टली जिममध्ये काय काय फॅसिलिटीज असतात किंवा कुठल्या कुठल्या प्रकारे आपण एक्सरसाइज करत असतो. नमस्कार. तर आज आपण सुरुवात करूया ट्रेडमिल पासून. तर बेसिकली ट्रेडमिल ही एक्सरसाइज आपल्याला कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स वाढवण्यासाठी मदत करत असते. कार्डिओ म्हणजे हार्ट, रेस्पिरेटरी म्हणजे लंग्स. तर हार्ट आणि लंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. तर ट्रेडमिलमध्ये बरेच प्रकारे आपण एक्सरसाइज करू शकतो. जसं ही झाली वॉकिंग. वॉकिंग नंतर आपण याला स्प्रिंटिंग करू शकतो. स्प्रिंटिंग म्हणजे फास्ट पळण्यासाठी, जसं 15च्या स्पीडने, 17च्या स्पीडने किंवा 20च्या स्पीडने तुम्ही पळताय त्याला स्प्रिंटिंग म्हणू शकतो. त्याचप्रमाणे हे इन्क्लाइन ही होतं. इन्क्लाइन म्हणजे की जसं तुम्ही टेकडीवर चालतात त्याप्रमाणे तुम्ही यावरही इन्क्लाइन करून त्याचा बेनिफिट मिळवू शकता. तर हे आहे ट्रेडमिल, जे आपल्याला कार्डिओ म्हणजे हार्ट आणि रेस्पिरेटरी म्हणजे लंग्स याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो. चला, तर आपण आपल्या सेकंड ऍक्टिव्हिटीकडे आलो आहोत. याचं नाव आहे इलेप्टिकल. तर बेसिकली इलेप्टिकल हे पण कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स वाढवण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो एक्सरसाइज मध्ये. आता इलेप्टिकलचा एक प्लस पॉइंट काय आहे की इलेप्टिकल मध्ये आपण लोअर बॉडी आणि अपर बॉडी या दोघांचा एंड्युरन्स सायमल्टेनियसली वाढवू शकतो. एंड्युरन्स म्हणजे जास्त काम करण्याची क्षमता. तर यामध्ये तुम्ही बघू शकतात की ते हाताने पण करतायत आणि पायाने पण एक्सरसाइज करतायत. तर हा एक प्लस पॉइंट आपल्याला इलेप्टिकल मध्ये अजून मिळत असतो. चला, तर मग आपण नेक्स्ट आपली जिमची ऍक्टिव्हिटी बघूया, ज्याला आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणत असतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग हे बेसिकली आपल्या शरीराची स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंना मजबूत करण्यासाठीच्या एक्सरसाइज असतात, ज्यामध्ये आपण डंबेल्स, बारबेल किंवा जिम मध्ये असलेल्या मशीन यांचा वापर करत असतो. त्यांचा उद्देश एकच आहे की आपल्या शरीरातले जे स्नायू आहेत, जे दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी मदत करतात, ते मजबूत झाले पाहिजे. याचबरोबर आपण जिम मध्ये काही मोबिलिटी ड्रिल्स असतात, त्यानंतर स्ट्रेचिंग्स असतात, हे आपण घेत असतो, जे आपली फ्लेक्सिबिलिटी वाढवायला मदत करतात.